ज्ञानदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. प्रेमाची जाती ऐशी आहे बोलाता मागे पुढे ना पाये ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक. गोड असं निरूपण काय झालं गोड असे संवाद चालला गेलेला आहे. आणि सुशेनमध्ये कोणाला हनुमंतराव प्रेमाची आईशी जाती आहे का नाही. कसं प्रेम आहे. आता या वानर सैनावर प्रेम आहे ना तुझं प्रभू रामचंद्रावर प्रेम आहे ना. मग या लक्ष्मणाला उठवायचं आहे. मग प्रेमाला जात नाही, प्रेमाला धर्म नाही, प्रेमाला कुळ नाही, प्रेमाला गोत नाही. अरे हनुमंता उठ लवकर. आणि या काय करायचंय आणि बघा लक्ष्मणाला उठवायचंय या कथा विनंती करू लागलेला आहे. मरणी नाही दुंदाबादा स्मरण नसे सकळ पदा छे दुनिया दुंदियाच्या कादा प्रमानंद पाविज. परमानंद पाविजय. स्मरण करायचं नाही, याला कुठली बाधा नाही, कुठली वेळ नाहीये. कारण अखंड काय करायचं भगवंताचं नामचिंतन जायचंय. कसं प्रभू रामचंद्राचं नामचिंतन अखंड चित्तामध्ये धरायचं आहे तरच ते कार्य काय होणार आहे सफल होणार आहे. त्याला कुठलीही बाधा नाही. म्हणून अखंड प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये हे कार्य झाल्याशिवाय राहत नाही. रामस्मरण योगी करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणून. मग आता हे करायचं सांगितलं सगळ्या सूचना प्रभू रामचंद्राचं कंठामध्ये काय करायचं अखंड चिंतन आहे. एक क्षणही विस्मरण करायचं नाहीये. मग हे प्रभू रामचंद्राच्या नावाच्या सामर्थ्यावर उड्डाण घ्यायचंय आणि उड्डाण घेतल्या बी मार्ग शोधत जायचंय आहे का नाही. कुठेही नाही जायचं. असा हा कोण सल्ला सूचना वैद्य हनुमंतरायाला बोलला गेला आहे. लवनादी सकळ समुद्र सांडून या कुशदीप सुंदर वलांडून या शिरा सागर पर्वत्र आणावा. पर्वत्र नाना हे पर्वत आणायचं ना. सात सगर ओलांडून जायचंय. हे दरे खोरे ओलांडायच्या कैलास पर्वत असू दे ओलांडून जायचं आणि ते पर्वत घेऊन यायचं आहे. एवढा दूर आहे. हाही मार्ग कोणी सूचन वैद्याने कोणाला सांगितलं हनुमंतरायाला सांगाय. पण ते मार्ग लक्षात ठेवला पाहिजे. कुठल्याहून जायचंय समुद्र उल्लंघन करायचंय, डोंगर उल्लंघन करायचे तर आणि तोपर्यंत काय नाचा आहे द्रोणागिरी पर्वत कैलास पर्वताच्या बाजूला आहे तो घेऊन यायचा असं सांगू लागलेले आहे. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी आणि की सर्वदा नक्षी जगी त्याची वेगी परिशे पाव. मग आता हे सांगितलंय सगळी खून सांगितली. मग ती औषधी त्या डोंगरावर गेल्या त्या पर्वतावर गेल्यानंतर कुठल्या दिशेला येतात उत्तर दिशेला ती औषधी येतात. मग ती औषधी कशा दिसते आता एवढं सगळं मार्गदर्शन कोण हनुमंतरायाला सूचना वैद्य सांगू लागलेले आहेत. अमलान पुष्प्या दिप्या मान सभा सूर्य तेज समान पूर्ण सदा नित्य नूतन समूळ जाण सुसदा. समूळ जाण सुसदा कशाचे तेजस्वी येतात. आता संध्याकाळच्या वेळेला जायचंय. मग त्या पर्वतावरती बघायचं सूर्यापेक्षाही तेज काय त्या वल्लीच आहे, त्या वनस्पतीच आहे, त्या दिव्य औषधाचं आहे. मग असं हे सगळं अंतःकरणामध्ये काय करायचं प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचं आहे. आणि त्या ठिकाणी तुला असा लक्ष प्रकाश त्या वल्लीचा दिसू लागेल. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वती सांडल्या त्वरित औषधी ते झाली. आता कथा कटली बघा सुशेन वैद्य कथा सांगलेले तर सागर मंथन करण्याच्या वेळेस जेव्हा हे दैत्य भांडू लागलेले दानव भांडू लागले आणि त्याच्यातलं जे अमृत सांडलंय त्याच्यापासून काय झालेले ती वल्ली तयार झालेली. कुठं त्या द्रोणगिरी पर्यंत कैलासपत्राच्या बाजूला उत्तरेच्या बाजूला त्याच्यापासूनच हे दैव्य औषधी निर्माण झालेली आहे. गंधर्व राजा करी ती दुर्धरता याची स्थिती औषधी अति यज्ञ राखी ती आवर रात्री सावध. मग आता पूर्ण ऍड्रेस सांगितलाय, पूर्ण व्यवस्था सांगितली. मग त्या ठिकाणी एवढ्या दिव्य अवस्थेत किती वनस्पती येतात. मग त्याला सगळेचे सगळे कोण राखणदार आहेत असं मोकळं ठेवलेलं नाहीये. कारण तिथे किती येतात बघा हे सगळे गंधर्व जर राखण बसले गेलेले आहेत. सगळ्या डोंगराच्या कणाला पहारा दिलेला आहे असं हनुमंतराला यतान भूत असं सूचना वैद्य हे सगळा ऍड्रेस सांगू लागलेले आहेत. दिशी गंधर्व मिसळती युदासी चुकून पायासी
जीव औषधेशी आणावे हे हनुमंता ऐक, तुला सांगू ते गंधर्व जर औषध आणायला गेला तर ती उदाला उसळल्याशिवाय की उद केल्याशिवाय राहणार नाही. तर मग त्यांना काय करायचे, चुकवू नये आणि ती औषधी तर राजापद्या गंधर्व समोर जायचं नाहीये. सूचन वैद्य बोलतात, राक्षस नष्ट मायावी कपट्या छळितिया माला हा. मार्गी घालितिया मागवावी ते चुकवावी अति यत्न. आता एवढे सगळे राक्षस आहेत, मायावी काय कर वेश धारण करून रक्षामध्ये अडथळा आणल्याशिवाय राहणार नाही. मग ही व्यक्ती काय करायचे, त्यांना चुकवायचं त्या राक्षसांच्या मायापासून, त्या कर्मापासून काय करायचे, आपल्याला मुक्त होऊन त्या बाजूला होऊन त्यांना ओलांडून किंवा त्यांनी नजर चूक करून कला औषधी आणायच्यात असं हनुमंत सांगू लागलेले नाना परीच्या छळानं युक्ती राक्षसा छळितिया तरत युक्ती हा. त्या सांडून या मारावती शीघ्र गतीयाच परतावे शीघ्र गती परतावे, तिथं अडकू नये. रूपाने आता हे राक्षस आहे तर नको नको ते वेश धरल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांच्या रूपाला भूलू नको किंवा तिथं साधू बसलाय म्हणून अडकू नको. हे सगळे संकट हे सगळं सोडून काय काय लवकर असं परत ती औषधी घेऊन परत या वास सूचना वैद्य सांगतात. पंथाती आत्वान निमेषार्तीची क्रमून हा. मनोवेग तुझा गमन आम्ही संपूर्ण जाणतो. मग आता ते जवळ नाहीये, पण तुला हे काय अशक्य काम नाही. मनाच्याही पुढं मनालाही मागू टाकून अशी गती काय करावी, धारण करावी आणि ती काय करायची, औषधी आणायची. आम्हाला माहिती कर हनुमंत कसा आहे, सामर्थ्यवान आहे. हनुमंत कसा हे कार्य केल्याशिवाय नाही असं हे सुशन वैद्य बोलतात. तथापि मार्गाची अगणिता तुझा सांगेन कपी आता गमन करावा आता संख्याता तत्वाता अवधार्य. ए हनुमंता, आता हे सगळं सांगितलं, कुठल्या ठिकाणी औषधी मिळते, कसं जायचंय, हे मायावी राक्षस येतात. मग आता क्रमण करायचंय किंवा जायचंय कसं, मी तुला सगळं येता भूत सांगतो असं सांगू लागलेले आहेत. 3 लक्ष 10 शत्य 10 योजने अधिक येते येता जाता 3 गुणा ते पत निश्चिते कर्मावा. 3 लक्ष 10 शते. आता घरी सांगितलं किती जायचे आणि किती परत यायचे आणि त्याला किती वेळ लावायचा आहे. आता संध्याकाळची शक्ती दिवस उगवायच्या अगोदर यायचं आहे आणि ती औषधी आणायची. एवढं तुला काय करायचंय, मार्गक्रमण करायचं आहे. आता 3 कळलं पाहिजे, 10 कळलं पाहिजे. रजतम सत्व आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असंही योजन हे काय जाणं येणं तुझं आहे. आणि ते किती वेळात यायचे, तर सूर्य उदयाच्या आत यायचे असं सूचन वैद्य सांगू लागलेलं आहे. जाव रात्र पाय मध्यानी सूर्योदय न होता जाण औषधी घेऊन या संपूर्ण शीघ्र आगमन करावे. शीघ्र आगमन करावे. अंतरही सांगितलं गेलं एवढं बलबल किलोमीटर आहे. आता त्याची गणताही करता नाही, पण हे कधी करायचं आहे, रात्री जायचं आणि रात्रीतूनच परत सूर्य उदयाच्या अगोदर हे औषधी घेऊन यायचे. जर हे औषधी सूर्य निघायच्या जर आत आणल्या तरच याचा काय होणार आहे, उपयोग होणार आहे किंवा हे लक्ष्मण उठणार आहे असं सूचन वैद्य सांगू लागले. रात्री अवघी अति कर्मिता सूर्य उदयन पावता औषधी येते हाता कपिनाता उदार्य. पण आता जर आता रात्रीतच औषधी मिळणार आहे, दिवसा औषधी मिळत नाही. कारण सूर्याचं ते जरा सूर्यप्रकाश झाला तर ते लोपल्या जातात. हे संध्याकाळी दिसतात, त्याच्यामुळे काय करायचं, रात्रीच जायचंय आणि रात्रीचे ते औषधी आणायचे. आता रात्र कुठं करमू नये, कारण आपलं कार्य दिलेलं हे कार्य पूर्ण करावं. हे रात्रीतच होतं असं सूचना मध्ये सांगू लागले. उदय येता दिनकर औषधी म्हणजे त्याचा समग्र होता ती लागत क्षण मात्र न होती अगोचर सर्वार्थी होती गोचर. आता हे आणलं तरी त्याचा उपयोग नाही ना, का नाही. ही शक्ती दिवसा करावी की हे कधी करायचे त्या त्या वेळेमध्ये. मग ती जर औषधी आणली तर त्याचा उपयोग होणार नाही. सापडणार आहे का, जरी सापडले तर त्याचा उपयोग होणार नाही. किंवा त्या जखमेर लावायचे किंवा त्या लक्ष्मणाला लावायचे, त्या शक्तीचा किंवा त्या औषधाचा उपयोग होणार नाही. या करता हनुमंतराया सूर्य उदयाच्या आत ती घेऊन यायच्या आहे. आणि कपीचा एक कपी नाता तुझं मी सांगेन तत्वाता दिवाकर उदया येता कार्य सर्वदा नाशल. आणखी एक दुसरं सांगितलं, रात्री तर आणायचीच आहे. परत हनुमंता परत 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 सुशन वैद्य कोणाला सांगितलं, हनुमंतराला सांगू लागलं आहे. कारण सूर्य दिनकर उदयाला आला तर या औषधाचा काहीच फायदा होणार नाही. या कथा तुला सांगणं आहे, कारण हे रात्रीतच आणायचे आणि तेच काय वेळेत जायचे. हे सगळे अर्थाडे सांगितले गेले, हे मायावी राक्षसही सांगितले गेले. मग हे काय करायचं तर ते काय आहे, ते सूर्य उदयाच्या आत ते आपल्याला काय औषधी आणायची आहे. ब्रह्मशक्तीशी वरदा पूर्ण उदय येता शस्त्र किरण ज्यावरी घाली जापान त्याचा
प्राण वाचना. हो, मग आता हे ब्रह्मशक्तीचा आघात लक्ष्मण लागला गेलेला आहे. याकरता हनुमंत काय करावं, सूर्य उदयाच्या अगोदर आणायचे, त्याच्यावर जर घातला तर त्याचा प्राण वाचना, कारण त्याच्या आत आहे आणि सूर्य उदयाच्या आत जर हे कार्य केलं तर त्याचा प्राण वाचल्याशिवाय राहत नाही आहे.